नमस्कार. जुन्नर टाइम्स मध्ये स्वागत आहे. आजच मतमोजणी झाली जुन्नर नगर परिषदेची आणि या मतमोजणीमध्ये खूपच धक्कादायक असा पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या उमेदवाराचा झालेला आहे. खरं तर यामध्ये जी महाविकास आघाडी होती त्याच्यापैकी फक्त शरद पवार गट राष्ट्रवादी आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांचीच युती होऊ शकली. त्याच्यामध्ये अचानक घडामोडी वेगळ्या घडल्या आणि काँग्रेस महाविकास आघाडीमध्ये आहे असं वाटलं होतं, परंतु काँग्रेसने आपले काही उमेदवार त्या ठिकाणी उभे केले आणि त्याच्या अंतर्गत जी निवडणूक झाली त्याच्यामध्ये खूपच म्हणजे धक्कादायक किंवा अपमानकारक आपण म्हणू शकतो असा पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार गौरी शेटे यांचा झालेला आहे. जुन्नर तालुक्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जे तालुका समन्वयक आहेत बाबा परदेशी, संतोष सिंग परदेशी म्हणतात त्यांना, आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. काय सकाळीच झालं, तासाभरामध्ये निकाल आले आणि अतिशय निकाल हे धक्कादायक होते. विश्वास बसतोय का? खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपल्याला विचार मांडायची तुम्ही संधी दिली त्याबद्दल मी तुम्हाला पहिल्यांदा धन्यवाद देतो. आज जो निकाल लागलेला आहे हा तसा धक्कादायक बी निकाल म्हणता येईल आणि याच्यामध्ये ज्या पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायला पाहिजे होतं, याच्या अगोदर ज्या पद्धतीने सगळं ठरलं होतं त्या गोष्टीमध्ये कुठेतरी विसंगती दिसली आणि त्या विसंगतीमुळं आज हा धक्कादायक निर्णयाला आम्हाला सामोरं जावं लागलं असं माझं कार्यकर्ता म्हणून मत आहे. कारण नगरपालिकेची निवडणूक ही लागणार ही लेट झाली. याच्या अगोदर लोकसभेची निवडणूक, विधानसभेची निवडणूक ही पार पाडली आणि त्याच्यानंतर कितीतरी कालावधीनंतर नगरपालिकेची निवडणूक आली. परंतु ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक लागली आणि आमची आघाडी वरच्या पातळीला ठरली आणि त्या आघाडीच्या माध्यमातून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे लोकसभेचे उमेदवार हे कोणत्या पक्षाचे असावे आणि म्हणून त्यावेळी जी मीटिंग झाली, त्यावेळी ज्या घडामोडी घडल्या, त्यावेळी जी चर्चा झाली, तर आमच्या श्रेष्ठींनी आम्हाला आदेश दिला की या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघ आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडे या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून आघाडीचा धर्म आपण पाळत असताना आपण तिन्ही पक्षांनी एकत्र येऊन त्या उमेदवाराचं काम आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी लोकसभेचे उमेदवारीचं काम केलं. लोकसभेचे उमेदवार निवडून आले. त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा जुन्नर तालुक्यामध्ये जे लीड मिळालं लोकसभेच्या उमेदवारांना, डॉक्टर अमोल कोल्हे यांना, त्याच्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे या संघटनेचे, या पक्षाच्या कार्यकर्त्यांचा मोलाचा वाटा आहे. तदनंतर 3 महिन्यांनी लगेच विधानसभेची निवडणूक लागली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा या ठिकाणी ह्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाची जुनी परंपरागत ताकद आहे आणि म्हणून या ठिकाणी जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेची उमेदवारी आम्हाला मिळावी अशा पद्धतीने कार्यकर्त्यांची चर्चा आमची झाली. नाही एक मेळावा सुद्धा झाला आणि त्यावेळी माऊली शेठ खंडागळे आमचे तालुका प्रमुख हे आपले उमेदवार असतील म्हणून आम्ही मुंबईला जाऊन मातोश्री असेल किंवा शिवालय असेल किंवा राऊत साहेबांचं ऑफिस असेल या तिन्ही ठिकाणी आम्ही संपर्क केला. 3-4 दिवस आम्ही तिथं तळ ठोकून बसलो आणि या ठिकाणी चर्चा त्या ठिकाणी केली का या वेळेला विधानसभेची उमेदवारी आपल्याला पाहिजे आणि नेत्यांनी फक्त आम्हाला सांगितलं का चर्चा चालली आहे, पवार साहेबांबरोबर बोलणं चालू आहे, तुम्ही तुमच्या तयारीमध्ये राहा. आमची इथं तयारी करत होतो. पण नंतर परत लोकसभेसारखं विधानसभेची सुद्धा उमेदवारी ही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या गटाकडे जाणार असा पद्धतीने आम्हाला आदेश आला. आदेश आल्यानंतर आम्ही या ठिकाणी काही कार्यकर्त्यांचा होरा होता का मग आपण अपक्ष लढू, माऊली शेठ खंडागळे अपक्ष उमेदवारी लढतील असाही होरा होता. परंतु आघाडीचा धर्म पाळत असताना वरिष्ठांचा आदेश आम्ही घेतला आणि त्या आदेशानुसार आम्ही माऊली शेठ खंडागळेची उमेदवारी मागं घेतली. ही माघार घेत असताना नारंगाव या ठिकाणी त्यांच्या ऑफिसला, खंडागळे साहेबांच्या ऑफिसला ज्यावेळी आघाडीची मीटिंग झाली त्यामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षाचे काही श्रेष्ठी
आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे काही श्रेष्ठी असे एकत्र बसून मिटिंग होत असताना मी स्वतः त्या मिटिंगमध्ये आणि खासदार साहेब समोरच्या बाजूने आमच्या दोघांवरती जबाबदारी टाकली चर्चेची, आणि आम्ही ही चर्चा करत असताना त्याही ठिकाणी आमची चर्चा झाली का विधानसभा सुद्धा आपल्याकडे द्यायची आहे. मग जुन्नर नगरपालिकेचं नगराध्यक्षपद हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाकडे राहील आणि आघाडीचा तो उमेदवार राहील, अशा पद्धतीने आमची चर्चा झाली. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही माऊली शेठ खंडागळीची उमेदवारी मागे घेतली. प्रामाणिकपणे 100% पदाधिकाऱ्यांनी काम विधानसभेचं केलं. सत्यशील दादा शेरकर हे काँग्रेसमधनं राष्ट्रवादीमध्ये आले, त्यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली, त्यांचं प्रामाणिकपणे काम केलं. एवढं 56,000 मतांवरती जर उमेदवार आपले आघाडीचे जातात तर त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचं पक्षाचं कार्यकर्त्याचं मोठं योगदान होतं. आणि मग हे सगळं असताना ज्यावेळी नगरपालिकेची निवडणूक आली, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला अपेक्षा होती का आघाडीचा उमेदवार उभाटाचा राहील. आणि या ठिकाणी ज्यावेळी फॉर्म भरायची परिस्थिती आली तर अचानक पद्धतीनं काँग्रेस पक्षाच्या काही नेत्यांनी या ठिकाणी मिटिंगमध्ये विसंगती आहे ना, आम्हाला उमेदवार दिले नाही असं तसं ह्या कारणं दाखवली. आणि ह्या कारणं दाखवून त्यांनी स्वतंत्र एबी फॉर्म या ठिकाणी 5-6 नगरसेवकांच्या आणि एक नगराध्यक्षाचा फॉर्म देण्यात आला. त्यांच्या उमेदवाऱ्या भरण्यात आल्या. इकडे उभाटा गटाकडनं आमच्या उमेदवार भरण्यात आल्या. मग आम्ही आमचं पॅनल अर्धवट, त्यांचं पॅनल अर्धवट, असं वाटलं होतं का भविष्यामध्ये माघारीच्या पहिले हे दोन्ही गट एकत्र बसतील, आघाडी एकत्र बसल, श्रेष्ठी सगळे येतील बसतील आणि एक पॅनल होईल. आणि निश्चितपणे ही आघाडीची ताकद अख्खी जर उभाटाच्या उमेदवाराच्या मागे लागली असती तर आज या ठिकाणी चित्र वेगळं असतं. परंतु मी फक्त या आघाडीच्या नेत्यांनाच दोष देणार नाही, यांनी तर यांची उमेदवारी वेगळी स्वतंत्र भरली, म्हणजे आमचा घात तिथं झालाच झाला. परंतु शिवसेनेच्या सुद्धा कुठल्याही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला नाही. सचिन भाऊ आहेर आले, त्यांनी मिटिंग घेतली, मिटिंगमध्ये सांगितलं आपला पॅनल द्या, आपला उमेदवार भरा, त्यांच्याशी आपण बोलणं भविष्यात करू. परंतु आम्ही सगळ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता कुठल्याही श्रेष्ठींनी येऊन या ठिकाणी दुजोरा दिला नाही. जर श्रेष्ठींनी त्यावेळी येऊन सातत्याने त्यांच्याबरोबर चर्चा करून 2-3 मिटिंगा घडवल्या असत्या आणि आघाडी एकत्र झाली असती आणि एक उभाटाचा उमेदवार जर नगराध्यक्ष पदाला आघाडीचा असता तर आज निश्चितपणे चित्र वेगळं असतं. पण ह्या सगळ्या गोष्टीतून आज जे आम्हाला दिसलं तर तालुक्यातल्या उभाटाच्या असलेल्या कार्यकर्त्यांना आजही मी या ठिकाणी एक आव्हान करतो की ज्यावेळी मी शिवसेनेमध्ये उद्धव साहेबांचा आदेश आल्यानंतर मी पुन्हा शिवसेनेत येणार, यावरती मिटिंग झाली, त्यावेळेस मी चर्चा केली होती तालुक्यातल्या सगळ्या श्रेष्ठींशी, पदाधिकाऱ्यांशी, का शिवसेना भविष्यात स्वतंत्र लढणार का. हे म्हटलं आपण स्वतंत्र लढू, विधानसभा स्वतंत्र लढू, नगरपालिका स्वतंत्र लढू. पण नंतरच्या काळात आघाडीमध्ये एकत्र होऊन सगळे आदेश पाळले गेले. मग जसे विधानसभेला आणि लोकसभेला आम्ही आदेश पाळले तोच आदेश आघाडीने जुन्नर नगरपालिकेच्या निवडणुकीला का नाही पाळला. आणि म्हणून आज या ठिकाणी ही जी दुर्दशा झालेली आहे, आघाडीमध्ये एकमेकाच्या पक्षाचा घात केला गेला. या घातवरती माझा ऑब्जेक्शन आहे. तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा शिवसेनेच्या उभाटाच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना मी आव्हान करतो की पद्धतशीरपणे आघाडीच्या लोकांनी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या दोन्ही पक्षाच्या लोकांनी लोकसभा आणि विधानसभेमध्ये पक्षाच्या आपल्या कार्यकर्त्यांचा पद्धतशीरपणे वापर करून घेतला आणि नगरपालिकेची निवडणूक आल्यानंतर कडीपत्त्यासारखं आपल्याला बाजूला काढून फेकून दिलं. आणि निश्चितपणे उभाटाला अडचणीत आणायचं काम आघाडीकडनं होतंय का काय, हा पक्ष दाबण्याचं काम होतंय का काय, अशा पद्धतीने आता तर सगळं नियोजन दिसलं. मग याचा अर्थ असा आहे की फक्त आणि फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाचा वापर आघाडीची लोक या तालुक्यात करतात. भविष्यात सुद्धा हेच घडणार. आणि म्हणून मी कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान करतो की अशा पद्धतीने जर आघाडीमध्ये राहून आपला फक्त वापर होणार असेल तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला ते मान्य नाही. अशा पद्धतीने आपलं जर पतन होणार असेल, जे या नगरपालिकेच्या निवडणुकीत झालं, असंच पतन जर भविष्यात बी होणार असेल तर मी आजच माझा निर्णय घेतोय. मी माझ्या मनाने आलो होतो पुन्हा शिवसेनेत,
आज मी या ठिकाणी हे सगळं चित्र बघितलं तर या आघाडीबरोबर राहण्यात मला कुठलाही इंटरेस्ट नाही. घात करणाऱ्या लोकांबरोबर पक्षामध्ये काम करायचं नाही आणि आपला वापर होऊन द्यायचा नाही. या निर्णयावरती मी आज आलो. आज मी या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा सदस्य पदाचा राजीनामा देऊन आज मी पक्षाच्या बाहेर पडत आहे. पक्षाचा राजीनामा का? आघाडीच्या चुकीमुळे? मग आघाडीमध्ये ह्या पद्धतीने वागणूक होत असताना शिवसेनेच्या वरिष्ठांची जबाबदारी नव्हती का ती? का इथं येऊन पक्षाच्या उमेदवारांना ताकद देणे, मग ते साम दाम दंड भेद ह्या सगळ्या गोष्टी राजकारणात ज्या बोलल्या जातात ह्या फक्त बोलण्यासाठीच आहे का? मग बाकीच्या पक्षांनी त्यांच्या उमेदवारांना ज्या पद्धतीने सर्व बाजूनी शक्ती दिली, ताकद दिली, त्या पद्धतीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कोणत्याही वरिष्ठांनी येऊन कुठली ताकद उमेदवारांनी दिली नाही. तुम्ही तर म्हणाल सचिन अय्यर यांनी मिटिंग घेतली. बस भाऊ आले, भाऊनी उमेदवारी जाहीर केली, मिटिंग घेतली, एबी फॉर्म दिले आणि उमेदवार जाहीर केले आणि त्याच्यानंतर कोणत्याही श्रेष्ठींनी कुठलीही ताकद या ठिकाणी दिली नाही. माझ्यासारखा कार्यकर्ता या ठिकाणी नगरपालिकेची निवडणुकीला सामोरे जात असताना उमेदवारांना नियोजन दिलं, सगळं दिलं, परंतु ते उमेदवार सुद्धा कुठलंही नियोजनात्मक काम करायला त्यांची मानसिकता दिसली नाही. कारण वरून पक्षश्रेष्ठींचं काही कमांडच नाही, कुठली त्यांच्यावरती शक्ती नाही, कुठली ताकद नाही, कुठलं सचिन नियोजन अय्यरांनी नाही. पाठ फिरवली. असंच दिसलं. तर तुम्ही आता काँग्रेसने अचानक एबी फॉर्म दिले, तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न नाही केला का अय्यरांशी? केला. मग आता भाऊंशी डायरेक्ट प्रत्येक वेळी आमच्यासारखा कार्यकर्ता बोलू शकत नाही. आम्ही आमचे संपर्क नेते आदरणीय दिलीपदादा बामणे किंवा तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे यांच्याशी चर्चा करणार, हे वरती चर्चा करणार. यांच्याशी 2-3 वेळा मी चर्चा केली, त्यांनी वरती चर्चा करण्याचा प्रयत्न केला, परंतु कुठलंही काही त्याचं फलित आम्हाला दिसलं नाही. आणि ते फलित न दिसल्यामुळं वाऱ्यावरती उमेदवार इथं आपले सोडून दिले का काय, अशा पद्धतीने सगळं चित्र दिसत होतं. आणि हे होत असताना कुठल्याही कार्यकर्त्यांच्या मागं ठामपणे भूमिका घेऊन वरिष्ठ जर या ठिकाणी उभे राहत नसतील तर भविष्यात मला असं वाटतं का पुन्हा आपला वापरच हे करणार आणि झेडपीच्या निवडणुकीत सुद्धा तेच घडल. आणि म्हणून हे सातत्याने घडत राहिलं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पश्चाताप होतो, व्याकुळ होतं. आणि मग हे स्वर्ग करून आपण आपली मानसिकता बिघडून घेण्यापेक्षा आपण आपलं या आघाडीतून बाजूला होऊ. कारण हे आघाडी काय एकमेकापासून बाजूला होईल असं दिसत नाही. तुम्ही राजीनामा पक्षच दिलाय, आघाडीचा विषयच नाही आता. हा, मग पक्षाचा मी राजीनामा, माझ्या सदस्यपदाचा मी राजीनामा देऊन टाकला. भविष्यामध्ये काय करायचं, कसं करायचं मी माझं ठरवल. परंतु अशा पद्धतीने इथं जर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी वरिष्ठ कोणी जर आमच्या पाठीशी भक्कमपणे जर उभे राहणार नसतील तर आम्ही पक्ष वाढवायचा कसा, आम्ही उमेदवार निवडून आणायचे कसे? पुढचा प्रवास काय राजकीय? आता पुढच्या प्रवासाबद्दल विचार निश्चितपणे होईल. परंतु आज मी सदस्यपदाचा राजीनामा देऊन बाहेर पडत आहे आणि भविष्यामध्ये समाजकार्य हाती घेत असताना राजकारणाच्या माध्यमातून चांगली माणसं, चांगले उमेदवार ज्या ठिकाणी असतील का खऱ्या अर्थाने समाजाला यांची गरज आहे, यांचं काम समाजामध्ये चांगलं आहे, अशा लोकांच्या मागं आपली शक्ती, आपण आपली ताकद, आपली युक्ती, आपली एनर्जी त्यांच्यासाठी आपण खर्च करू. पक्षाने उमेदवारी दिली शेटेंना, त्यांचं पण काम होतं तशा पद्धतीने प्रचार करायचा, प्रसिद्धी करायची, तसं त्यांच्याकडून घडलं नाही. सगळ्या पक्षालाच दोष देऊन उपयोग काय? पक्षाने उमेदवारी शेटेंना दिली, शेटे हे शेटेंना निवडलं का कुणी? त्यांनाच उमेदवारी द्यायची ठरलं कसं? मग ते काय काय पक्ष म्हणजे प्रचार प्रसिद्धी करणारे याची तुमची व्यूहरचना वगैरे झालीच असेल ना? सगळी झाली. मग ते नुसती व्यूहरचना होऊन बी साहेब फायदा नाही. परंतु तुमच्या समोर कोणती लोक होती का ज्यांना उमेदवारी दिली पाहिजे आणि शेटेचं नाव सुचवलं कोणी? जेवढे इच्छुक नगरसेवकासाठी उमेदवार होते, मग ते 5 असतील, 6 असतील, 7 असतील, आणि जे पदाधिकारी होते, मग शहर प्रमुख असतील, शहर संघटक असतील, बाकीचे काही पदाधिकारी असतील, हे सर्वांनी एकत्र बसून सचिनभाऊ अय्यर त्यांच्या आदेशाने दिलीपदादा बामणे आणि तालुका प्रमुख माऊलीशेठ खंडागळे, आमचे जिल्हा प्रमुख सुरेश भाऊ भोर या तिघांच्याही साक्षीने संमतीने समोर बसून मिटिंग होऊन
एक मताने उमेदवार, बहुमताने उमेदवार शेटेंचं ठरले. गौरीताई शेटे ह्या उमेदवार ठरल्या. मग उमेदवार ठरल्या इथपर्यंत ठीक आहे. उमेदवारी त्यांची जाहीर झाली, उमेदवारी भरली गेली, नंतर इथं मिटिंग झाली. 17 तारखेला फॉर्म भरल्यानंतर संध्याकाळी इथं 2 तास मिटिंग झाली. त्यांना सगळ्यांना नियोजन दिलं. परंतु याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार नौखे, शेटे सुद्धा नौखे. मग यांना मी जे नियोजन दिलं, या नियोजनाचं त्यांना कुठलाही असं गंध वाटला नाही का बाबा परदेशी नियोजन देतोय. कुणाला? नगराध्यक्षाच्या उमेदवारापासून तर खालच्या नगरसेवक उमेदवारांपर्यंत. आणि म्हणून या लोकांनी ज्या माझा जो 30 वर्षाचा अनुभव राजकीय क्षेत्रातला, अनेक निवडणुका मी या ठिकाणी लढलो. मग ती मार्केट कमिटी असेल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, झेडपी असेल, सगळ्याच याच्यामध्ये मी सहभाग घेतलेला. हा सगळा अनुभवाचा उपयोग, चांगला वाईट अनुभव, सगळे चांगले वाईट कृत्या, ह्या सगळ्याचा उपयोग यांनी करून घ्यायला पाहिजे होतं. यांनी कुठेही उपयोग केला नाही. मला असं दिसलं का आपण जे काही बोलतो याच्याकडे यांचं दुर्लक्ष आहे. आणि मग यांचं जर दुर्लक्ष असेल, श्रेष्ठींच्या कानावरती टाकून पाहिलं, श्रेष्ठींनी त्यांना मला वाटतं काहीतरी सूचना केल्या, परंतु त्यांनी श्रेष्ठींचंही काही सूचनांचं काही कुठेही पालन केलेलं मला दिसलं नाही. आणि म्हणून आज ही जी वाताहत झालेली आहे, तर ही याचा कुठलाही अनुभवी असलेलं नसल्यामुळं हे निवडणुकीला फक्त सामोरे गेले. परंतु निवडणूक कशी लढावी, कशी खेळावी, काय काय त्याच्यामध्ये कृत्य आपण कराव्या, याचे कदाचित यांना अनुभव नसल्यामुळं आज ही वाताहत होऊ शकते असं माझ्यासारख्याला वाटतं. उमेदवार ते आहेत, नौके आहेत, मग काय बघून पक्षांनी त्यांना उमेदवारी दिली? समजा तुमचे वरिष्ठ असतील, माऊली कांडागडे किंवा अन्य काही पदाधिकारी, त्यांनी याचा विचार नाही केला? 100% त्यांनी सगळा विचार केला. परंतु तेही हातबल कुठं होते. वरिष्ठांकडनं कुठलीही एनर्जी, कुठलीही ताकद, कुठलीही शक्ती, मग ती आर्थिकची असेल, 2-3 मोठ्या सभा असतील, ह्या कुठल्याही इथं दिल्या गेल्या नाही. आणि म्हणून हे हातबल झालेले असतील. मी तर 4 दिवसानंतर स्वतःच तटस्थची भूमिका घेतली आणि मी बाजूला थांबलो. वरिष्ठांच्या कोणत्याही वरिष्ठाकडनं साधा एखादा फोनही नाही आला. काय एवढी मोठी निवडणूक लागली, अनेक तू सिनियर कार्यकर्ता आहे, तर या ठिकाणी तू बाजूला बसलाय, याची काय कारण आहे? तू तिथं निवडणूक हातात घ्यायला पाहिजे. तुम्ही अप्रत्यक्ष उद्धव ठाकरेंवर टीका करताय? नाही, हे अप्रत्यक्ष उद्धव साहेबांना टीका करणारा एवढा मोठा मी कार्यकर्ता नाही. त्यांनी इथे सभा घेतली नाही. त्यांनी सभा घेतली ना, म्हणजे जे काही वरिष्ठ असतात. मग कोण असतात वरिष्ठ? उद्धव ठाकरे जर ऍक्टिव्ह नाही तर खालच्या तुमच्यासारखे किंवा सचिन अहिर सारखी लोक काय करणार? बरोबर ना. मग आमचे तालुका प्रमुख असतील, जिल्हा प्रमुख असतील, यांनी वरती 3 सभा आम्हाला ज्या पाहिजे त्या सुचवल्या, परंतु वरून दिल्या गेल्या नाही. मग जर सभाच दिल्या गेल्या नाही आणि कार्यकर्त्यांना कुठलंही पाठबळ दिलं गेलं नाही, त्या उमेदवारांना कुठलंही पाठबळ वरच्या लेवलनी दिलं गेलं नाही, तर निवडणूक कशी करायची? मग विषय तोच आहे का? तुमचा प्रश्न शेवटी उद्धव ठाकरेंकडे जातोय. उद्धव ठाकरे साहेबांचं वैयक्तिक मी बोलत नाही. ताकाला जाऊन तुम्ही भांडण लपवू नका. देवेंद्र फडणवीसांनी अनेक सभा घेतल्या, एकनाथ शिंदे सभा घेतात, अजित पवार घेत आहेत, तर तुमच्या पक्षाचं नेतृत्व का सभा घेत नाहीत? आता ते आमच्या तालुक्याच्या लेवलच्या वरिष्ठांना ते विचारलं पाहिजे. मी त्यांच्यापर्यंतच फक्त तक्रार करू शकतो. मग का म्हणून तुम्ही ह्या पक्षामध्ये थांबलात? आता ठीक आहे ना, लोकसभेमध्ये चांगलं घवघवीत यश आलं, असं वाटलं आता आघाडीला एक चांगला नेता मिळालाय, तो नेता चांगल्या पद्धतीने ताकद देईल. परंतु त्या नेत्याने विधानसभेच्या वेळीच बी फक्त आमच्याशी चर्चा केली, बोलणं केलं, आणि कुठलीही वागणूक कार्यकर्त्यांना, कधी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना खासदार साहेबांनी सुद्धा कधीही विचारात घेतलं असं मला दिसलं नाही. आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी फोन केले तर त्यांनी कधी फोन उचलले नाही. 1-1.5 वर्ष लोकसभेमध्ये ते जाऊन बसले, तर जुन्नर शहराच्या नगरपालिकेची निवडणूक भविष्यामध्ये येणार आहे. त्या ठिकाणी काही कार्यकर्त्यांची मिटिंग घेऊन 4-10 कामं जुन्नर शहरामध्ये आपल्या फंडातून द्यायची का जेणेकरून निवडणुकीला सामोरं जाताना कार्यकर्त्याला त्याचा उपयोग होईल. अशा पद्धतीने खासदार साहेबांनी कुठेही आम्हाला वागणूक दाखवली नाही. सातत्याने आम्ही प्रयत्न केला त्यांना संपर्क करायचा. ते जुन्नर शहरामध्ये आले तर कधी कार्यकर्त्यांना
विचार व्हायचा नाही, कधी कुठल्या गोष्टीवरती चर्चा व्हायची नाही. आले भेटले गेले निघून. तालुक्यामध्ये कधी आले तर कधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना, उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना स्वतःहून कधी फोन करून बोलवून घेणं, ही वृत्ती आम्हाला त्यांच्यामध्ये दिसली नाही. आणि मग अशा पद्धतीने जर नेतृत्व खासदार लोकसभेचं आघाडीचं करणार असेल आणि या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडणार असेल, म्हणजे यूज केला कोल्हेंनी फक्त तुमचा. यूज केला, कढीपत्त्यासारखा वापर केला आणि कढीपत्ता टोचायला लागला तर बाजूला टाकून दिलं. याच्यातून मला एकच संदेश द्यायचा आहे का उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सर्व कार्यकर्त्यांनी भविष्यात बी लक्षात ठेवा की निश्चितपणे पद्धतशीरपणे ह्या तालुक्यामध्ये हे आघाडीचे वरिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे ही शिवसेना संपवायच्या मार्गावरती दिसत आहेत. आणि त्याच पद्धतीने गेल्या वर्ष दीड वर्षात ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या कार्यकर्त्यांशी वागणूक मिळालेली दिसते. आणि मग अशा पद्धतीने होत असेल तर माझं कुठलंही स्वारस्य या ठिकाणी पक्षामध्ये थांबण्याचं नाही. कारण इथून पुढं आता आपला वापर होऊन द्यायचा नाही या विषयावरती माझं स्वतःचं मत आलेलं आहे. आणि म्हणून मी आज या ठिकाणी बाहेर पडत आहे. मला सांगा का काँग्रेसच्या उमेदवारांना अचानक एव्ही फॉर्म दिले, अगोदर काय काँग्रेसची तुमची काय चर्चा नाही झाली का? सचिन नायर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे नक्की कोण पदाधिकारी आहेत असं तुम्हाला वाटतं आता या तालुक्यात? आता पदाधिकारी काय, काँग्रेसचे सर्व विधानसभेच्या पहिल्यापर्यंत सत्यशील दादा शेरकर हे सर्व काँग्रेसचे होते. तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळणारे अशोकदादा घोलप, हे दोन नेतेच काँग्रेसचे. आम्ही यांच्याशीच बोलणं करायचे. दोघच नेते, हे दोनच नेते दिसायचे आम्हाला. म्हणजे आमची चर्चा ह्या दोन नेत्यांबरोबर व्हायची. त्यांचे अनेक नेते असतील परंतु तालुक्यात जबाबदार म्हणून आम्ही फक्त यांच्याशीच बोलणं करणार आहे ना. आणि म्हणून विधानसभेच्या वेळीच आम्ही यांच्याशीच चर्चा केली, लोकसभेच्या वेळीच आम्ही यांच्याशीच चर्चा केली. काँग्रेस म्हणून यांच्याशीच चर्चा केली. नंतर विधानसभेच्या वेळीस सत्यशील दादा राष्ट्रवादीमध्ये आले, त्यांनी ही उमेदवारी घेतली. परंतु काँग्रेस पक्षही तेच सांभाळतात, राष्ट्रवादीही तेच सांभाळतात. म्हणजे आता विधानसभेचे उमेदवार ते राष्ट्रवादीचे होते का नाही? राष्ट्रवादी म्हणजे मग ते राष्ट्रवादीचे नेते नाही का? हो. आणि काँग्रेस पक्ष बी तेच सांभाळतात. कसं काय? आता अशोकदादा घोलप तालुक्याचे अध्यक्ष काँग्रेसचे, ते कारखान्यावरती उपाध्यक्ष. मग आता आम्ही तर काय बघतो, आम्ही त्यांना वेगळं समजतच नाही. अशोकदादा आणि सत्यशील दादा हे राष्ट्रवादी बी सांभाळतात, हे काँग्रेस बी सांभाळतात. पक्षाचं काय? आता पक्षाच्या खात्यात त्यांना विचारलं पाहिजे का विधानसभेनंतर ते पक्षामध्ये थांबले का ते परत गेले, हे त्यांना विचारलं पाहिजे. मग तुम्ही सचिन नायरांनी समजा जे असेल, समजा आता सत्यशील शेरकरांबद्दल तुम्ही बोलताय राष्ट्रवादी सांभाळताय आणि काँग्रेसही सांभाळताय, तर ठीक आहे. मला सांगा का मग हे जे हे होते उपाध्यक्ष आपले काँग्रेसचे अध्यक्ष, काय यांचं अशोक ग्रुप, त्यांना विचारात घेतलं होतं? आता ते 1-2 मिटिंगला आले होते. मग काय झालं? मग त्या मिटिंग मध्ये त्यांचे काही उमेदवार त्यांना द्यायचे होते, 1-2 उमेदवार, 2-3 उमेदवार त्यांना द्यायचे होते. त्याच्यावरती चर्चा झाली. ते चर्चेमध्ये ते काय जास्त त्यांनी सहभाग घेतला नाही. आणि इकडं सेनेचे उमेदवार ठरले, राष्ट्रवादीचे उमेदवार ठरले. नंतरच्या काळामध्ये अशी परिस्थिती झाली का अजितदादाची सभा इथं झाली आणि त्यावेळीच राष्ट्रवादीचे जे काही आमच्याबरोबर आघाडीमध्ये उमेदवार शरद पवार गटाचे होते, तेही दोघं तिघं जाऊन अजितदादाच्या स्टेजवरती जाऊन त्यांनी तिकडे प्रवेश करून टाकला. इकडे यांनी काँग्रेसचे उमेदवार, आघाडीमधले उमेदवार नगरसेवक पदाचे, म्हणजे त्यांना तिकीट द्यायचं होतं. त्यांना तिकीट दिलेली होती आघाडीतून, त्यांना ते प्रभाग सोडलेले होते. आणि ऐन वेळेला अजितदादाच्या सभेमध्ये त्यांनी जाऊन तिकडे प्रवेश करून टाकला. याचाच अर्थ आहे का? नाव सांगा. आता मस्के होते, शैलेश मस्केची पत्नी होती उमेदवार. मग ते शैलेश मस्के शहराध्यक्ष शरद पवार गटाचे जुन्नर शहराचे, त्यांनी जाऊन तिथं प्रवेश केला. दुसरे एक उमेदवार होते, त्यांनी जाऊन तिथं प्रवेश केला. दुसरे कोण? प्रभाग क्रमांक 1 मध्ये त्यांनी जाऊन तिथं प्रवेश केला. मग आता ते जे तिथले नेते होते सुनील ढोबळे यांचे पदाधिकारी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे, त्यांनी प्रवेश केला. म्हणजे याचा अर्थ असा दिसला की उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरे संघटनेला एकट्याला वारावरती सोडून दिलं. इकडे काँग्रेसने एपी फॉर्म देऊन टाकले, स्वतःचे 5-6 उमेदवार उभे केले. मग ते का दिले? त्यांची काय उमेदवारी त्यांनी दिली, तुम्ही मान्य केली नसेल काय, असं काय झालं होतं? काँग्रेसचं किती जागा मागत होती काँग्रेस? 2-3 जागा त्यांना दिल्या गेल्या असं मीटिंग मध्ये होतं. ऍक्च्युअली ही शेवटची एक मीटिंग फक्त त्याच्यातच मी होतो.
परंतु याच्या अगोदर 4-5 मिटिंगा ज्या झाल्या तर त्या खासदार साहेबांनी परस्पर घेतल्या, त्याच्यात कुठेही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला बोलवलं गेलं नाही, कुठेही माहिती दिली गेली नाही, परस्पर त्या मिटिंगा झाल्या. मग मला असं वाटतं याचं एकमेव कारण असं आहे का या ठिकाणी बाबा परदेशी भांडून आघाडीचा उमेदवार उभाटाचा जुन्नर शहरासाठी मागणार आणि मग बाबा परदेशीलाच मिटिंगला बोलवू नका, अशा पद्धतीने ते मला दिसलं. आणि नंतरची एक मिटिंग सचिन पवार आले त्यांच्या समोर जेव्हा झाली तर त्याच्यामध्ये काँग्रेसला 2 उमेदवार 3 उमेदवार द्यायचं असं ठरत असताना ते त्या मिटिंगमधनं बाजूला निघून गेले आणि दुसऱ्या दिवशी पाहिलं तर त्यांनी डायरेक्ट उमेदवार अर्ज दाखल केले गेले. काय झालं असेल, का असं केलं असेल? नाही, ह्याच्यामध्ये एकच आहे बघा, विधानसभा संपून गेली, लोकसभा निघून गेली, आता उद्धव ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांची आपल्याला गरज नाही, संपवायचं. मग यांना पद्धतशीरपणे एकाच कोपऱ्याला टाकून द्यावं असाही घाट यांनी घातलेला असेल. आणि म्हणून तालुक्यातल्या कार्यकर्त्यांना माझं एक आव्हान आहे का तुमचं भविष्यात वापर होऊ नये ही सजगता तुम्ही बाळगा. मला कळलं, मी आपल्या पक्षातून बाजूला जाण्याचा निर्णय घेतलाय. माऊली खंडेकरांनी बाजूला व्हावं. नाही, आता तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. मग तुम्ही कार्यकर्त्यांना आवाहन करताय? मी कार्यकर्त्यांना आवाहन करतो ना, सगळ्या शिवसैनिकांना. हा, मग सगळ्या शिवसैनिकांना मी आवाहन करतो ना का झेडपीची निवडणूक आता पुढ्यात आहे आणि मग त्याही वेळेस हे तुम्हाला असंच नगरपालिकेसारखंच खेळवत राहतील आणि खेळवता खेळवता यांचेच सगळे उमेदवार आणि कुठेतरी एखादा उमेदवार तुमच्या पदरात टाकतील आणि त्याच्यावरती बी तो उमेदवार टाकल्यानंतर त्याचंही प्रामाणिकपणे काम करतील का नाही करतील याच्यावरती बी शंका आहे. तुम्ही जर हे असं जरी बोलत असाल, काँग्रेसला 1-2 सीटं द्यायची होती, परंतु तेच काँग्रेसने 4,500 मतं घेतली, बरोबर ना? मग कसं घेतली ना. मग माझा आक्षेपच तो आहे का आघाडीचा जर उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचा दिला गेला असता आणि पूर्ण आघाडी एक संध असती तर आज हीच 4,500 मतं आणि आता आघाडीच्या उमेदवाराला उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला शेट्टींना मिळालेली मतं याची जर बेरीज केली तर नगराध्यक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा निश्चितपणे झाला असता. मी तुम्हाला थांबवतो. ती मतं मुस्लिमांची जास्ती करून आहे, त्या कागदींना मिळालेली ती मतं तुम्हाला कशी मिळाली असती? मुस्लिम म्हणून एकतर्फी मतदान त्या ठिकाणी झालं. बघा, मुस्लिम म्हणून एकतर्फी मतदान झालं असेल त्याच्याबद्दल काही वाद नाहीये, परंतु जर आघाडी असती तर काँग्रेसचे उमेदवार नसते ना. आणि मग त्यांचे काँग्रेसच्या वतीनं 2-4 उमेदवार मुस्लिम समाजाच्या आघाडीमध्ये असते ना. आणि मग ती जर आघाडी झाली असती का 2-4 उमेदवार मुस्लिम समाजाचे काँग्रेसकडनं, 2-3 उमेदवार राष्ट्रवादीचे चंद्र पवार गटाचे आघाडीमध्ये आणि उर्वरित शिवसेनेचे आणि नगराध्यक्ष शिवसेनेचा, ही जर आघाडी एक चांगल्या पद्धतीने झाली असती तर मला सांगा त्याचा फायदा, आघाडीचा फायदा या उमेदवाराला नगराध्यक्षाचा झाला असता का नसता? जर तरचा विषय आहे तिथं आपले उमेदवार, तिथं एकच उमेदवार आपल्या निवडून आलेला इतर प्रभागामध्ये, आणि तुम्ही लगेच म्हणताय का ते असं झालं असं तसं झालं असतं. पण इकडं इतकं अपयश का झालं? जर तुमची इतकी मोठी ताकद होती आणि तर मग असं कसं काय तुम्ही म्हणताय? मग ताकद आघाडी मिळून होती, ही आघाडी मिळून ताकद होती. मग काँग्रेसची इतकी मोठी ताकद आहे? काँग्रेसची इतकी मोठी नाही. जुन्नर शहरामध्ये मुस्लिम समाज काँग्रेस, तुमच्या महाविकास आघाडीला 700 ते 750 मतं मिळत आहेत आणि काँग्रेस एकटी मतं घेते 4,500. हा खूप मोठा डिफरन्स आहे आणि आपलं फक्त एकच उमेदवार तिथं निवडून आलेला आहे आणि तुम्ही म्हणताय की असं झालं असतं तर असं झालं असतं. अहो, मला म्हणायचा अर्थच तो आहे, जर आघाडी एक संध जर असती, आज जे काँग्रेसला मतदान जे मुस्लिम समाजातून मिळालं, उद्याला मुस्लिम समाजाचे जर आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये ते जे काँग्रेसचे खालचे 4-5 उमेदवार होते पंजाबवरती, ते आघाडीत असते तर ती त्यांची ताकद, त्या 5 उमेदवारांची ताकद आघाडीच्या वरच्या उमेदवाराला मिळाली नसती का? मिळाली असती का नाही? उद्या समजा त्या कागदींनी वेगळाच एक पक्ष आणला असताना त्यामध्ये तो वेगळा पक्ष असता तो भाग वेगळा. मग असं कसं नाही नाही नाही, बघा, आज काँग्रेसचं चिन्ह आहे ना, काँग्रेसचं चिन्ह आहे ना त्यांनी वेगळा पक्ष आणला असता तर कदाचित समाजाच्या माध्यमातून एवढं मतदान झालं असतं का नसतं याच्यावर मी शंका आली असते. महाविकास आघाडी फोडली. हा, आणि म्हणून माझं बोलण्याचा मतितार्थ तो आहे का ही आघाडी एकसंध राहण्यासाठी आघाडीच्या वरिष्ठ लेवलच्या पदाधिकाऱ्यांनी कोणी इथं येऊन संधान साधलं का? काँग्रेसचं कोणी निर्णय घ्यायला? आयबी पॉमसही कोणी केली? मग ते त्यांना विचारलं पाहिजे ना. पक्षाचा कार्यक्रम तुम्ही त्या आता पक्षाचे नाही, परंतु महाविकास आघाडी होती, परंतु असं घडतंय
त्यावेळी तुम्ही देखील त्यांना जाब विचारू शकला असता. तुम्ही तसं किंवा तुमच्या श्रेष्ठींनी तसं जाब त्या काँग्रेस पक्षाच्या ज्यांनी एबी फॉर्म दिले त्यांना का विचारलं नाही किंवा माझं भांडणच साहेब ते ना का आम्ही तक्रार आमच्या तुमच्याच तालुका पक्षात- पातळी आम्ही तालुका पातळीपर्यंतच करू शकतो तक्रार. तुमच्याच पक्षात नाही भेटत नाही तर तिकडे कसं विचारायचं असं झालं तुमची मनस्थिती. हा, या ठिकाणी आमच्याच पक्षाच्या वरिष्ठांनी येऊन यांच्यावर बसलं पाहिजे होतं ना. संजय राऊत साहेब असतील, अजून वरचे श्रेष्ठी काही असतील, त्यांनी 2-3 वरच्या श्रेष्ठींनी येऊन जर काँग्रेसच्या लोकांबरोबर चर्चा केली असती, बैठक घेतली असती तर हे घडलं असतं. परंतु कुठलीही ताकद आता पक्षाकडनं मिळाली नाही. काँग्रेसनी हे जे दिलेलं आहे त्या या जमीर कागदेंना नक्की काय झालं? घोडेबाजार झाला का खरोखर आत्मसन्मानासाठी काँग्रेस उभी केली का फक्त मशालीला संपवण्यासाठी हे सगळं घडलं? काय सांगाल? बघा आणि अपयश कोणाचं ते पण सांगा. बघा आता हे अपयश आमचेच उमेदवार कमी पडले. अपयश आम्ही आमच्याच माथ्यावरती ते घेणार. आम्ही काय दुसऱ्यांना दोष देऊन त्याचा काय उपयोग नाही. परंतु निश्चितपणे आमची जी खंत आहे का आमच्याच पक्षाच्या श्रेष्ठींनी येऊन त्यांच्याबरोबर जर बोलणी केली असती तर कदाचित आघाडी भक्कम झाली असती आणि आज चित्र वेगळं असतं. आणि जर अशाच पद्धतीने भविष्यात बी वरिष्ठ वागत असतील तर उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या कार्यकर्त्यांचा फक्त वापर इथं होणार. ठीक आहे. हे मला आता दिसतंय. हे झालं. काय वाटतं हे आत्मसन्मान म्हणून काँग्रेसला कमी जागा देत आहेत म्हणून हे उभं केलेलं असावेत का काही घोडेबाजार झाला असेल? काही बी होऊ शकतं राजकारणामध्ये. आत्ताच्या आपण परिस्थितीत पाहतोय तुम्ही तर तो एक त्याच्यामध्ये नगराध्यक्ष अनुभवी. आता उबाटाचा निवडून आला कोकणातला, रायगड जिल्ह्यातला, आणि त्याने लगेच प्रवेश केला शिवसेनेमध्ये. पक्षाच्या उभाटातून निवडून. नगराध्यक्ष उबाटातून निवडून आला आणि त्याचा निवडून आला, अंगावरती गुलाल टाकला गेला आणि त्यांनी दुसऱ्या क्षणाला लगेच त्या ठिकाणी प्रवेश करून टाकला याच्यामध्ये, शिवसेनेमध्ये, शिंदे गटामध्ये. तसंच म्हणजे तुमचं- काय बी घडतं इथं. तसंच तुम्ही केलं. काय केलं? एक अपयश मिळालं राजीनामा दिलं. नाही 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 नाही. हे एक अपयशासाठी राजीनामा नाही दिलेला. तुम्ही मला समजून नाही घेतलं साहेब. या ठिकाणी आम्हाला वरिष्ठांकडनं आत्ताच्या नगरपालिकेच्या निवडणुकीत कुठलीही ताकद मिळाली नाही. मुळात तुमचा पक्ष जो आहे तो कमकुवत आहे याचा विचार तुम्ही अजिबात कमकुवत नव्हता, कमकुवत केला गेला. मग विधानसभेला एवढं मतदान, लोकसभेला एवढं मतदान करत असताना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांचा त्याच्यात काय सहभाग नाहीये का? भक्कमपणे सहभाग आहे. आणि मग हाच सहभाग बघून निश्चितपणे ही खेळी खेळली गेली का उबाटा या ठिकाणी तालुक्यामध्ये पद्धतशीरपणे एका कोपऱ्यात टाकायचं, कार्यकर्त्यांना डिस्टर्ब करायचं, ते संपवायचं, हे सगळं या ठिकाणी असं दिसतंय. पुढचा प्रवास आता पुढचा प्रवास शिंदे गट. पुढचा प्रवास या ठिकाणी उद्याच्या झेडपीच्या निवडणुकीमध्ये एक चांगला उमेदवार मी निवडलेला आहे, कुसूर सावरगाव गटामधला. का गेल्या 10-15 वर्ष मी त्या व्यक्तीला जवळून ओळखतो, जवळून पाहिलेले, त्याचं सामाजिक कार्य पाहिलेलं आहे, समाजासाठी त्याची तळमळ पाहिलेली आहे, युवकांसाठी त्याची तळमळ पाहिलेली आहे. 100-150 युवकांना त्यांनी स्वतःच्या पायावरती उभं केलेलं आहे. भविष्यामध्ये त्याचा मानस कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून डायरेक्टर म्हणून गेल्यानंतर शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा पैसा हा वायफट पद्धतीने जात असताना तिथं स्वतः ढाल बनून शेतकऱ्यांसाठी त्यांनी उभं राहून हे सगळं मोडकळीस आणलेलं आहे. आणि मग अशा पद्धतीच्या कार्यकर्त्या मागे जर आपण आपली ताकद जी पण आहे, आपले राजकीय अनुभव जो पण आहे, तो अशा माणसाच्या मागे जर उभा केला आणि अशा व्यक्तीला जिल्हा परिषदेमध्ये जर निवडून पाठवलं तर निश्चितपणे तो ह्या तालुक्यामध्ये, ह्या गटामध्ये काम करत असताना भविष्यात चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. आणि म्हणून उद्याच्या काळामध्ये कुठलाही मी अंगावरती माझ्या लेबल न लावता, कुठल्याही पक्षात मी प्रवेश न करता, या ठिकाणी संतोषदादा ज्ञानेश्वर चव्हाण या उमेदवारासाठी मी भविष्यामध्ये काम या ठिकाणी करणार. जे काही मला त्यांच्यासाठी योगदान देता येईल ते योगदान द्यायचं मी काम करणार. हे होते बाबाशेठ परदेशी आणि त्यांची व्यथा अगदी योग्य आहे. पक्ष नेतृत्वाने ज्या पद्धतीने ह्या कार्यकर्त्यांना बळ द्यायला हवं तसं काय घडत नाहीये. एक विषय होता का ज्यावेळी एकनाथ शिंदे त्यांचेच बाकीचे आमदार गुवाहाटीला गेले काय आणि शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आणि उद्धव ठाकरे एकाकी पडले. एकतर सत्ता तर एकनाथ शिंदेच्या ताब्यात आली, परंतु मात्र जनतेची भावना होती उद्धव ठाकरेंकडं
त्यानंतर प्रकार घडला दुसरा का स्वतः अजितदादांनी काकांना सोडलं आणि देवेंद्र फडणवीसांसोबत सत्ता स्थापन केली. या सगळा हा जो घडामोडीचा राग जो होता हा जनतेच्या मनामध्ये होता आणि त्याचेच पडसाद लोकसभेला ते उमटले आणि लोकांनी गद्दारांना धडा शिकवायचा असं चंग बांधला आणि खूप मोठं असं यश महाविकास आघाडीला मिळालं. परंतु त्यानंतर मात्र एक कालावधी असतो लाट ओसरायचा, ती लाट ओसरली होती आणि त्यानंतर जनतेने किती दिवस रडायचं, किती दिवस हे करायचं, हे सगळं पाहून मग नंतर काही म्हणा शेवटी लाडक्या बहिणींची योजना असेल किंवा काही गोष्टी असतील किंवा केंद्रामध्ये पण तीच सत्ता जर असेल तर मत देऊन उपयोग काय असं म्हणून किंवा विकास चांगला करतात फडणवीसांवर विश्वास ठेवून लोकांनी महायुतीला निवडून दिलं. परंतु ज्या पद्धतीने ते जो टेम्पो राखायला पाहिजे होता तर ते कुणीही राखलं नाही आणि अतिशय वाताहत या काँग्रेस पक्षाची किंवा या राष्ट्रवादी शरद पवार गटाची किंवा उद्धव ठाकरे गटांची झालेली आहे. आणि या अतिशय कार्यकर्त्यांची तळमळ एकदम आहे. जो कार्यकर्ता आपल्या पक्षासाठी किंवा याच्यासाठी आत्मसन्मानासाठी एवढं हे करतो, जीवाचं रान करतो आणि ज्यावेळी त्या कार्यकर्त्याला ताकद द्यायची वेळ येते त्यावेळी मात्र हे पक्षश्रेष्ठी त्याच्याकडे दुर्लक्ष करतात आणि वाऱ्यावर सोडलं जातं. आणि सगळ्या पुणे जिल्ह्यामध्ये हे सगळं याला घडायला कारण तेच आहे. इतर जे पक्ष आहे ते सत्ताधारी कुणी म्हणाल का चला यांच्याकडे सत्ता नाही, यांच्याकडं काही नाहीये, परंतु हेच नेते जेव्हा महापालिकेच्या इलेक्शन येतात त्यावेळी सभा घेतात किंवा विधानसभेला इकडे तिकडे फिरतायत. परंतु अशा निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी एखादा छोटा कार्यकर्ता आपला शिवसैनिक घडवायची वेळ येते तेव्हा मात्र दुर्लक्ष करतात. आणि त्याची आता हे मूर्तिमंत उदाहरण आहे आणि अशी अनेक उदाहरणे आम्ही अनेक शिवसेनेच्या तालुक्यातल्या नेत्यांशी चर्चा करतो त्यावेळी त्यांची हीच देहबोली आणि त्यांच्या ह्याच भावना असतात. काय होईल काय माहित नाही, परंतु जर असं असलं तर मात्र मग भाजप हा सर्वात मोठा पक्ष होण्यापासून कोणी रोखू शकत नाही. आणि याला जबाबदार हे जे नेते आहेत हे फक्त विरोधी पक्षाचं काम आहे विरोध करणं, ते देखील करत नाही. कार्यकर्त्याला निदान बळ देऊ तो निवडून येईल की नाही तर पाठीवर हात ठेवायचं काम असतं ते घडताना दिसत नाहीये. आणि फक्त सहानुभूती म्हणून काही लोक निवडून येतात पण त्यांना असं वाटतं का चला हे मी माझ्याच ताकदीने मी निवडून आलो, परंतु त्यावेळी काही गोष्टी असतात आणि ते लकीली एक लक असतं किंवा एक लाट असते, त्या लाटेचा फायदा होतो. परंतु खरं अर्थाने जे तळागाळातले कार्यकर्ते त्यांना बळ देणं गरजेचं आहे, परंतु तसं होत नाही. आता या निमित्ताने शिवसेना पक्षाला अखेरचा उद्धव ठाकरे गट रामराम बाबा शेठ परदेश यांनी आता दिलेला आहे. पाहूया आता पुढची राजकीय भूमिका काय ते कधी सुरू करतायत, काय मांडतायत, कोणत्या पक्षामध्ये जात आहेत. आता जरी ते व्यक्त होत नसेल तर येणारा काळ सांगेल. पाहत राहा जुन्नर टाइम जुन्नर.